शकतो. म्हणून बाबासाहेबांनी जर धम्मचक्र प्रवर्तन केलं असतं तर त्या भूमीचं नाव दीक्षाभूमी असतं का? हे किती आपली मूर्खता आहे. बुद्धाचा अपमान करण्याचा, बाबासाहेबांचा अपमान करण्याचा किती षडयंत्र आहे. कशामुळे? ज्ञान नसल्यामुळे, धम्माचं ज्ञान नसल्यामुळे. परंतु आपल्याला ज्ञान तर एवढं तर असलं पाहिजे, एवढी तर बुद्धी असली पाहिजे, एवढं तर ज्ञान असलं पाहिजे. या भूमीला काय म्हणतात? काय म्हणतात? दीक्षाभूमी. हिचं नाव आहे दीक्षाभूमी. का? एवढं तर सोचू शकतो आपण आपल्या बुद्धीनं, त्या भूमीचं नाव का पडलं बा? दीक्षा दिली म्हणूनच भूमीचं नाव दीक्षाभूमी पडलं. आणि बाबासाहेबांनी जेव्हा 1935 साली घोषणा केली येवलेला, त्यावेळेस सुद्धा सांगितलं मी धर्मांतर करणार, मी बुद्धाचा धम्म स्वीकारणार आहो, म्हणून धम्माची मी दीक्षा घेणार आहो. तर जशी दीक्षा झाली त्याच दुसऱ्या दिवशी एक मॅगझिन निघाली, त्याच्यामध्ये नाव काय दिलं? माझा हा काय होता? धम्म दीक्षा सोहळा होता. माझा काय होता? हा धम्मदीक्षा सोहळा. बाबासाहेब खुद म्हणतात की माझा हा धम्मदीक्षा सोहळा होता. आम्ही मूर्ख लोक असं का म्हणावं की बाबासाहेबांना धम्मचक्र प्रवर्तन केलं? इथं आपली मूर्खता दिसून पडते, इथं आपलं अज्ञान दिसून पडते धम्माविषयी. बाबासाहेबाला आसमानात नेण्याचे प्रयत्न करत आहोत, पण बुद्धाची विटंबना करून खाली पाडत आहोत. ही मूर्खता आहे, अज्ञान आहे, धम्माला न जाणल्यामुळे. म्हणून जो तो उठला सुटला धम्मदीक्षा, धम्मचक्र प्रवर्तन केलं, धम्मचक्र प्रवर्तन केलं. प्रवर्तन नाही तर परिवर्तन, परिवर्तन. आता परिवर्तनचा अर्थ काय होते? परिवर्तनचा अर्थ काय होते? परिवर्तन म्हणजे धम्मचक्र परिवर्तन म्हणजे धम्मचक्राच्या मध्ये बदल केले. परिवर्तन काय होते? बदल. आता धम्मचक्र प्रवर्तन मध्ये बदल कोण करू शकतो? बुद्धच करू शकतो, दुसरा कोणी करू शकत नाही. पण इथे आपलं अज्ञान आणि मूर्खता दिसून पडते की धम्मचक्र परिवर्तन आहे. धम्मचक्रामध्ये परिवर्तन कोण करू शकते? परिवर्तन कसं काय होऊ शकते? हा फरक इथे दिसून पडतो. म्हणून आपल्याला शिकण्याची गरज आहे. जेवढे लोक शिकलेले आहेत तेवढे धर्मापासून हुकलेले आहेत. बरेच लोक आहे शिकलेले पण धर्मापासून हुकलेले, दूर आहे, कोसो दूर आहे. शेंडाय नाही माहित आणि बुडे माहित नाही, फक्त पांडित्य माहित आहे, पुस्तकी पांडित्य. याच्याशिवाय दुसरं काहीही माहित नाही आहे. म्हणून